नमस्कार. आज आपण कोकणातील विस्मरणात गेलेला ओल्या काजूचा एक गोडाचा पदार्थ बघणार आहोत. खूप छान असा हा पदार्थ तयार होतो आणि टेस्टला पण खूप अप्रतिम आहे. तर याच्यासाठी बघा, मी हे ओले काजू घेतलेले आहेत. ओले काजू धुवून घ्यायचे आणि नंतर गरम पाण्यामध्ये अर्धा तास तरी भिजवत ठेवायचे, म्हणजे याच्यावरची जी सालं असतात ती अगदी इझिली निघतात. तर अर्धा तास मी बघा हे गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवले आणि ह्याच्यावरची आता ही सगळी जी सालं आहेत ती काढून घ्यायची. गरम पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ही सालं जी आहे ती इझिली निघतात. हे बघा, आणि एकदम स्वच्छ असा काजूगर आपल्याला मिळतो. हे बघा, तर अशा प्रकारे मी हे सगळे जे काजूगर आहेत ते आता साफ करून घेणार आहे. हे बघा, आणि ह्या काजूगराचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत, कारण प्रत्येक काजूगर हा जॉईंट असतो. तर आपल्याला याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत, म्हणजे रेसिपी आपली खूप छान तयार होईल. तर अशा प्रकारे सगळ्या काजूगरांचे मी असे 2 भाग करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर ओले काजूगर मिळाले तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान लागते. एक पारंपरिक रेसिपी आहे कोकणातील. तर एका पॅनमध्ये मी थोडं तूप घेतलेलं आहे आणि 2 चमचे मी इथं तूप घेतलेलं आहे आणि ह्या तुपामध्ये मी हा थोडा गूळ घातलेला आहे. म्हणजे जवळजवळ 1 कप इथं गूळ आहे. आता तुम्हाला गोड कितपत पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही गुळाची क्वांटिटी ठेवू शकता. नंतर मग मी याच्यामध्ये जवळजवळ 1 कप एवढं ओलं खोबरं घातलेलं आहे आणि नंतर मग अगदी अर्धा चमचा मी याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि ही वेलचीची पूड घातलेली आहे. जायफळची पूड आवडत असेल तर ती पण तुम्ही इथं ॲड करू शकता. आणि थोडं पाणी घातलेलं आहे. हे मी साधंच पाणी वापरलं. याच्याऐवजी तुम्ही जेव्हा आपण नारळ फोडतो ते नारळाचं पाणी असतं ना, ते इथं वापरलं तरी चालेल. आणि आता हे सगळं छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त अगदी गूळ आपला वितळला पाहिजे. तर मध्यम गॅस फ्लेमवर मी हे छान अगदी एकत्र करून घेतलं, मस्त अगदी गूळ वितळेपर्यंत. तर हे बघा, मस्त असा अगदी आपला हा गूळ जो आहे तो वितळून झालेला आहे. आणि आता याच्यामध्ये हे ओले काजूगर जे आपण साफ करून ठेवलेले आहेत ते सगळे ॲड करायचे आहेत. हे बघा, तर खूप जुनी आणि पारंपरिक अशी रेसिपी आहे. अगदी मी लहानपणी खाल्लेली आहे. माझी आजी वगैरे ही रेसिपी बनवायची. अगदी पूर्वीपासून चालू असलेली रेसिपी आहे. जेव्हा काजूचा सीझन सुरू व्हायचा होतो आणि जेव्हाही असे ओले काजूगर मिळतात तेव्हा अगदी आवर्जून पूर्वी ही रेसिपी केली जायची. आता करतात की नाही मला एवढं माहीत नाही. जर तुम्ही कोण करत असाल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे छान अगदी मिक्स करून घेतलं आणि याच्यावर झाकण ठेवून याला मस्त अगदी अशी वाफ काढून घेतली. आणि हे बघा, मस्त अगदी आपलं हे छान अगदी मिक्स झालेलं आहे, परफेक्ट. आणि हा काजूचा मोहला तयार झालेला आहे. तर या रेसिपीचं नाव आहे अगदी म्हणजे आमच्या मालवण भागामध्ये किंवा तळ कोकणामध्ये याला काजूचा मोहला असं म्हणतात. एक तो पारंपरिक असं हे त्याला नाव आहे. हे बघा, मस्तपैकी काजूचा मोहला किंवा मोहलो तयार झालेलं आहे. तर असं मस्त अगदी ते सर्व करायचं. करून खा, खूप छान लागतो, एकदम टेस्टी लागतो. तुम्हाला जर ओले काजूगर मिळाले तर नक्की रेसिपी ट्राय करा. एकदम सोपी आहे, पारंपरिक आहे, पौष्टिक आहे. तर नक्की करा. तर अगदी मस्त अगदी आपली ही छान अगदी काजूच्या मोहल्याची रेसिपी आता जवळजवळ विस्मरणात गेलेली तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर ही रेसिपी आवडली असेल तर तिला लाईक करा, शेअर करा. अशा छानशा रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.